म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। नमस्कार, मी धनराज खंडाळे 7 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी वाघोली येथे। या ठिकाणी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। आपण पाहत आहोत या क्रीडानगरीमध्ये हे मातीचं ग्राउंड तयार केलेलं आहे आणि याविषयी आपल्याकडे माहिती देण्यासाठी आयोजन समितीतील काही सदस्य आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत। सर्व क्रीडाप्रेमी, सर्व पत्रकार बांधवांनो, मी पैलवान मेघराज कटके, जिल्हा अध्यक्ष, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे। आज आमच्या वाघोली गावामध्ये 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे। त्या अनुषंगाने ह्या स्टेडियमची उभारणी झालेली आहे। 99% काम पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणी महिलांच्यासाठी आम्ही वेगळी प्रेक्षक गॅलरी बनवलेली आहे। उद्घाटनाच्या दिवशी आम्ही महिलांसाठी जास्त प्राधान्य दिलेलं आहे। त्यानंतर आपल्या रोज स्पर्धा चालणार आहेत। 18, 19, 20, 21, 22 तारखेला फायनल आहे। पहिल्या दिवशी 18 तारखेला सुनेत्राताई वहिनींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता। त्याचप्रमाणे 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आदरणीय मुख्यमंत्री साहेब 7 वाजता येणार आहेत। त्यानंतर फायनलची कुस्ती होणार आहे। आपल्या इथे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मोठ्या प्रमाणात बक्षिसाची उधळण झालेली आहे। त्याचप्रमाणे खेळाडूही चांगल्या पद्धतीने खेळणार आहेत। खेळाडूची आजच आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची आज वाईल्ड कार्ड समितीची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये 15 जागा आम्हाला खाली मिळाल्या होत्या। त्या ठिकाणी आम्ही 36 खेळाडूंचे वाईल्ड कार्डसाठी अर्ज केले होते। त्यातले 15 खेळाडू आम्ही निवडलेले आहेत। अतिशय उत्तम प्रकारे ही स्पर्धा होणार आहे। त्यामध्ये सिकंदर शेख खेळणार आहे, शिवराज राक्षे खेळणार आहे, समीर शेख खेळणार आहे, हर्षद कोकाटे खेळणार आहे। असे चांगले पैलवान या ठिकाणी खेळणार आहेत। त्यामुळे कॉम्पिटिशन ही तगडी होणार आहे। या ठिकाणी साधारण 40 ते 50 हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था समस्त ग्रामस्थ, रामकृष्णांना सातव पाटील आणि त्यांच्या सर्व टीमनी, म्हणजे आम्ही सर्वच जण आलो त्याच्यात। आम्ही सर्वांनी चांगली व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी खेळाडूंची राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी तयारी आमच्या अंतिम टप्प्यात आहे। उद्यापासून काही टीम येणार आहेत। परवा दिवशी सकाळी म्हणजे 18 तारखेला सकाळी सर्वांचं आगमन आहे। त्यामुळं उद्यापासूनच टीम यायला सुरुवात होणार आहे। सर्व टीमचं आगमनासाठी वाघोलीकर सज्ज आहोत। एकूण किती पैलवान? 850 खेळाडू या ठिकाणी एंट्री झालेली आहे। आणि आता म्हणजे मॅट आणि माती याच्यावर त्याच्यात म्हटलं काय बायफर्केशन, महिला पुरुष आणि 2 मातीचे आखाडे आणि 2 मॅटचे आखाडे असे 4 आखाडे तयार झालेले आहेत, होत आलेले आहेत। एक मातीचा आखाडा तयार राहिलेला आहे। उद्या आमचे सरचिटणीस योगेशजी दोडके हे आम्हाला उद्या मॅट पाठवणार आहेत। ते मॅट परवा दिवशी लावून होईल सकाळी। एकूण खर्च किती आहे? खर्चाचं अजून बजेट काढलेलं नाही। खर्च चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी मदत केलेली आहे सरळ हाताने। खेळाडू म्हणलं की वाघोलीकर नेहमी अग्रेसर असतात मदत करायला। स्पर्धेच्या वेळा काय असतील? स्पर्धा सकाळी 7 वाजता चालू होईल। ती सकाळी उन्हामुळे लवकर बंद करायचं असं प्लॅनिंग आहे। संघटनेची आज चर्चा झाली सर्वांची, आमची मीटिंग झाली दुपारी। तर उन्हाचा जास्त हे आहे तर मुलांना डिहायड्रेशन होऊ शकतं, त्रास होऊ शकतो। त्यामुळे आम्ही सकाळचं टायमिंग हे 9 वाजता बंद करण्याचं आहे आणि संध्याकाळी साधारण 4:30-5ला उन्हाचं वातावरण पाहून चालू करणार आहे। रात्री 10 वाजेपर्यंत चालू आहे। या आपल्या महाराष्ट्र केसरीच्या या विरोधात कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे, त्याचा निकाल येणं बाकी आहे, त्याबाबत काय सांगा? तो पार्ट आहे आयोजनाच्या बाबतीत आपण बोलत आहोत। तो पार्ट राज्य कुस्तीगीर संघ पाहत आहे। राज्य कुस्तीगीर संघ त्याची चर्चा चालू आहे। कोर्टाचं काही डिसिजन येईल पण कुस्ती स्पर्धा होणार आहे। कारण काय झालं, टीमा ह्या प्रवासाला निघालेल्या आहेत, सगळ्यांचं तिकीट बुकिंग झाले। कोर्ट पण प्रत्येक वर्षी असे काय गोष्टी होतात, गेल्या वर्षी झाल्या होत्या पण खेळाडू निघले होते। त्याच्यामुळं कोर्टाने तेवढं थांबून नाही दिले, कोर्टाने यायला सांगितलं। स्पर्धा ही पूर्ण झाली, गेल्या वर्षीही झालं। मागील 2 वर्षी कोर्टात ह्या पिरियडमध्ये झालेलंच विषय असे।
महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे तुम्ही स्टेज बनवले आहेत. तर महिलांसाठी वेगळं काही म्हणजे ज्या तुम्ही त्यांना राहण्यासाठी वगैरे काही कॉटेज नाही, वगैरे महिला ह्या वाघोलीतच जास्त येणार आहेत. बाहेरच्या आल्या तर मग त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था नाही केलेली आपण. आणि महिला महाराष्ट्र केसरी जी आहे ती सोलापूरला होणार आहे 27-28 तारखेला. त्यांनी छान उत्तम प्रकारे बक्षीस दिलेले आहे आपल्या वाघोलीचं पाहून, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करावं लागणार आहे आम्हाला. तुमच्या कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे जखमी आहेत, ते उपस्थित राहणार आहेत काय? ते खेळाडू आहेत आणि त्यांचा प्रयत्न 100% राहणार आहे की येण्याचा, कारण त्यांना राहणार नाही. ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं, परंतु आता सक्सेस झालेलं आहे, यायचा प्रयत्न राहील त्यांचा. काम केलेलं आहे. आमचे इंजिनियर आहेत स्वप्नील मेदनकर हे त्या ठिकाणी, आणि आमचे केतन जाधव हे सगळं ऑर्गनायझेशन कमिटी करून ते पाहतात. ते सर्व त्यांनी सर्व एकदम बारकाईने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. लाईट, पाणी, जेवण सगळं एकदम उत्तम प्रकारे व्यवस्था केली. फायर मार्शल पण या ठिकाणी ठेवलं. नितीन दादांचं नाव पुणे शहरात कोणाचे? केतनचं नाव हो. केतन हे खेळाडू आहे ना, कबड्डीचा सर्व प्लेअर. नियोजनामध्ये